स्वप्नपूर्ती, स्वप्नांपर्यंत पोचणं हे प्रत्येकाला होतं का? तर ते शक्य होत नाही. मात्र आपण ना झपाटल्यापणे त्या स्वप्नांकडे जातो. म्हणजे अब्दुल कलाम साहेबांचं एक वाक्य आहे की स्वप्न ती नाही आहेत जी तुम्ही झोपेत पाहता, पण स्वप्न ती असतात जी तुम्हाला झोपू देत नाहीत. असंच एक वाक्य आता सार्थकी ठरतं आहे रितेश सरांसाठी. कारण त्यांनी जो सिनेमा आता ते आणतायत त्याची स्वप्नपूर्ती त्यांनी खूप वर्षांपूर्वी पाहिलेली आणि आत्ता खऱ्या अर्थानं ते प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. आता ही स्वप्नपूर्ती आहे, ते स्वप्न आहे, तो किती मोठा संघर्ष आहे आता ते रितेश सरच आपल्याला सांगतील. रितेश सर, खूप खूप स्वागत आहे पुढारीवर. थँक्यू. आणि जसं मी म्हटलं की आम्ही एका कार्यक्रमात जेव्हा अभिषेक बच्चन साहेबांनी हे सांगितलं की जमीन पिक्चरचं शूटिंग चालू होतं तेव्हा तुम्ही ही कथा सांगितली, जेव्हा तुम्ही सिनेमात येत होतात तेव्हापासून छत्रपती शिवाजी महाराजांवर सिनेमा करणं हे स्वप्न होतं आणि आज ते पूर्ण होताना दिसतंय. माझा पहिला प्रश्न आहे, किती आनंद होतो जे आपलं स्वप्न पूर्ण होताना दिसतंय? मी सांगू का, आनंद तर होतच आहे, पण ही फार मोठी जबाबदारी आहे. कारण आपण अशा व्यक्तीवर बघा ना, शहर आहे ना, फक्त विचार करून किंवा आपण अशा व्यक्तींवरती चित्रपट काढतोय जी व्यक्ती अतुल्य आहे, कोणाबरोबर ज्या व्यक्तीची तुलना होऊ शकत नाही. शिवाजी महाराज, आपले आराध्य छत्रपती शिवाजी महाराज, हा एक विचार आहे, ही एक भावना आहे. आणि ही भावना ही मराठी माणसाच्या मनामनात, कणाकणात, रगारगात रोवलेली आहे. आणि ही भावना घेऊन तुम्ही जेव्हा एखादा चित्रपट करण्याचा विचार करता तेव्हा दडपण वगैरे त्या गोष्टी दूर जात आहे, ते ठीक आहे, त्याच्याबद्दल जबाबदारी ही सगळ्यात मोठी आणि प्रामुख्याने पहिली. मला असं वाटतं की छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्य, त्यांची जी स्मृती आहे ती एवढी मोठी आहे आणि आपण एवढे लहान आहोत त्याच्यासमोर. प्रत्येकजण त्यांच्याकडे जेव्हा पाहतो तो एक वेगळा दृष्टिकोन असतो. मला असं वाटतं की समजा तुमच्या डोळ्यासमोर ही अशी विशाल एक मूर्ती आहे आणि खाली एक 10 जगातले, भारतातले टॉप आर्टिस्ट, पेंटर्स त्यांना समोर ठेवायचं आणि म्हणायचं की यांची इमेज तुम्ही बनवा, एक चित्र बनवा. आणि ते राजा रवी वर्मा असतील, M.F. हुसेन असतील, पाब्लो पिकासो असतील, डा विंची असेल का कोणी असेल, सगळ्यांचं पर्स्पेक्टिव्ह वेगळाच असणार आहे बनवताना, परंतु त्यांची भावना ही तीच असेल. कोण ह्या अँगलमध्ये काढणार, कोण त्या अँगलमध्ये, कोण वरून काढणार, पण चित्र ते साकारतायत ते महाराजांचंच असणार आहे. परंतु त्याच्या पाठीमागची भावना आणि पर्स्पेक्टिव्ह हे वेगळं असणार. तसंच महाराजांवरती इतके चित्रपट आता आलेले आहेत, इतक्या लोकांनी छान रीते ते सादर केलेले आहेत, लोकांना ते पसंती झालेले आहेत, हिट ठरलेले चित्रपट आहेत. ही त्यांची भावना, त्यांचं पर्स्पेक्टिव्ह वेगवेगळं आहे. तसंच माझ्या परीने जे होऊ शकलं, जे मी करू शकलो, हे मी करण्याचा प्रयत्न प्रामाणिकपणे केलेला आहे. पण मला एक सांगा ना सर, या सगळ्याची सुरुवात आपण म्हणूया, म्हणजे जेव्हापासून तुम्ही तेव्हा सांगितलं, मात्र त्याची सुरुवात म्हणजे मुहूर्तमेळ जेव्हा आपण म्हणतो ना रितेश सर, ते केव्हा झालं जेव्हा तुम्हाला खरंच वाटलं की आता हे शक्य आहे, आता आपण हे करू पाहतो आणि हे आपल्याला शक्य होणार आहे? त्याची सुरुवात केव्हा झाली? मी सांगू का, खरी विचार छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार हा, आपण सगळे मराठी मुलं आहोत, शाळेत आपण वाचतो धड्यांमध्ये, पण ते तेवढं 10 ओळी 16 ओळी तेवढ्या पुरतंच मर्यादित एक घटनाक्रम जे आहे. पण जेव्हा दिवाळी येते तेव्हा आपण किल्ले बनवतो, गडकिल्ल्यांवरती एक झेंडा, एक तोप, एक मावळे महाराज, एक त्यांचं सिंहासन जे काय ते बनवून आपण तेवढ्या ह्याच्यात खुश असतो. ही भावना का होते माहिती आहे का? कारण ते आपल्यासाठी सुपर हिरो आहेत. जे इतरांसाठी स्पायडरमॅन आणि सुपरमॅन हे तर काल्पनिक लोक आहेत, परंतु आपल्यासाठी आपले खरे सुपर हिरो हे आपले आराध्य देव छत्रपती शिवाजी महाराजच आहेत. त्यांच्याशिवाय दुसरं कोणच नाही आणि असू पण शकत नाही, कारण त्यांचं कार्य मोठं. आणि ते कसं आहे की त्यांचं जे कार्य आहे ते, ती जी कीर्ती आहे ती श्रीकृष्णासारखी आहे. त्यांचा जन्म अशा वेळी झाला, अशा काळी झाला जो अंधकार होता आणि त्याच्यात अंधकारात
प्रकाशाने जन्म घ्यावा असं ते शिवरायांचा जन्म. आणि मला वाटतं की तो जो प्रवास आहे, तो जो काळ आहे की लहानपणीसुद्धा त्यांनी जे तोरणा किल्ला असेल, स्वराज्याची शपथ असेल, ह्या ज्या गोष्टी आपण ऐकून मोठे झालेले आहोत, तर आपल्याला वाटतं की नाही आपल्या वयातली सुद्धा एक सुपर हिरो आपल्याला आपण रिलेट करू शकतो, असेच ते सुपर हिरो होते. त्यांचा जो प्रवास जो झाला तोच प्रवास दाखवण्याचा आपण करतो. आणि याची सुरुवात 2016मध्ये मी आणि रवी जाधव दिग्दर्शक आम्ही बसलो होतो, आम्ही चर्चा करत होतो आणि असाच महाराजांचा विषय निघाला, हे झालं. आणि मग त्या विषयात असं की आपण जर चित्रपट केला तर कसं होईल. आणि 2016मध्ये मी सांगू का, त्यावेळेस एकही चित्रपट बरोबर नव्हता महाराजांवरती त्या काळात. आणि आम्ही अनाऊन्ससुद्धा केला. रायगडावर तो फोटो तुमचा आम्ही नाही, ते तर नंतर झालं. आम्ही चित्रपट अनाऊन्स केला. मग रायगड आम्ही सगळं तिथे गेलो आणि आम्ही चित्रपट लिहिला. पण अनफॉर्च्युनेटली कधी कधी तो योग जुळून येत नाही. आणि तो अनफॉर्च्युनेटली त्यावेळेस तो जुळून आला नाही. आणि रवी आणि आमच्यामध्ये बोलणं झालं आणि आम्ही म्युच्युअली शेक हँड केला त्या गोष्टीवर. त्यानंतर त्यावेळेस दाढी वाढवली, परत काढली, 2-3 वर्ष त्याच्यात गेले. 2019ला परत एकदा मग विचार केला, ठीक आहे आपण परत सुरू करूया. नागराजजींबरोबर बोलणं झालं आणि आम्ही अनाऊन्सही केला. आणि कोविड झालं, त्यात 3 वर्ष गेली. परत ते थोडं रखडलं त्याच्यामध्ये. परत योग जुळून आला, परत दाढी वाढून परत काढली. तर मला कुठेतरी वाटलं की हे असं जुळून का येत नाही आहे. आपण प्रयत्न तर खरंच प्रामाणिकपणे करतोय, पण तो योग जुळून येत नाही आहे. आणि मग मी ते सोडून दिला. वेळ रिलीज झाला, त्यानंतर म्हटलं की आता आपण परत एक शेवटचा आपण प्रयत्न करूया. आणि त्यावेळेस मी ठरवलं की ठीक आहे, आता वेळ झाल्यानंतर आपण जिंकल्या मनामध्ये की तुम्ही का करत नाही दिग्दर्शन या चित्रपटाचं, एवढे वर्ष तुम्ही याच्या पाठीमागे. तर मग मी हे करताना मी नागराजांशी बोललो, मी रवी यांच्याशी बोललो. सगळ्यात पहिलं मी पुन्हा हे सगळं करता हे सगळं करतो. मी त्यांना सांगितलं की असं असं. आणि त्या दोघांनी खरंच मोठ्या मनाने मला साथ दिली, शुभेच्छा दिल्या. हेच आहे ना आपलं की एखादं कार्य काही कारणामुळे होत नसेल आणि ते जर पुढे जाऊन होणार असेल तर शुभेच्छा त्यांनी मनापासून दिल्या. त्या दोघांचं मी खरंच आभारी आहे, कारण त्यांची साथ लाभली. त्यांच्याकडून बरंच काही शिकायला मिळालं, त्यांचं विजन असं चर्चेतून. आणि पुढे जाऊन हा चित्रपट होत गेला, लोक जुळत गेली. 2 वर्ष लिखाण झालं. लिखाणानंतर हिस्टॉरियन्स असतील, ऐतिहासिक चित्रपट म्हणलं की रिसर्च येतोच. आणि तो जो माहोल असतो त्यावेळेस काय आहे की ऐतिहासिक चित्रपट म्हणलं की आपल्याला इतिहासाशी निगडीत ज्या गोष्टी घडल्यात त्या आपल्याला समोर ठेवाव्या लागतात. काही गोष्टी मग महाराजांचं कार्य, त्याचा व्याप एवढा मोठा आहे की सगळंच एका चित्रपटात मावणार नाही. तर मग आपल्या विचार करता आपल्याला कोणती गोष्ट सांगायची ह्याच्यामध्ये, मग ते नॅरो डाऊन करावं लागतं. मग त्याची डिटेलिंग करणं गरजेचं आहे. ह्याच्यात 2 वर्ष आमची गेली. त्यानंतर कास्टिंग आलं. तर असा विचार झाला की खरंच आता जर आपल्याला कुठेतरी जाऊन आपल्या अवकातीच्या बाहेर जर काम करायचं असेल, जर चित्रपट बनवायचा असेल, आणि जाणीवपूर्वक हे शब्द वापरतोय, तर आपल्याला बऱ्याच लोकांची साथ लागणार आहे. त्यात जिओ स्टुडिओच्या ज्योती देशपांडे आल्या. मी म्हणतो की ह्या चित्रपटामागे नारी शक्ती आहे, निर्मितीच्या मागे. कारण ज्योती देशपांडे यांनी धाडस दाखवलं की ह्या विजनमध्ये, ह्या स्केलवरती मराठीमध्ये चित्रपट बनवायचा, आपण बनवूया, ठीक आहे. मग एवढं विजन, एवढं सगळं स्केल, 22-25 सेट्स आम्ही उभे केले. कधी कधी सेटवरती 1000 लोक होती, 700 लोक होती, 800 लोक होती. हे सगळं काय आहे ना, हे सगळं माझ्यापर्यंत येऊ नये याचा परिणाम हे सगळं उभारणी ही जिनियांनी केली प्रोडक्शनमध्ये, संपूर्ण टीम. तर हा सगळा जो प्रवास आहे हा तर होताच, परंतु त्यासोबत
प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये आपण अव्वल दर्जाची लोक आणण्याचा प्रयत्न केला. सिनेमॅटोग्राफी संतोष सिवन, त्यांच्याकडे आत्तापर्यंत सगळ्यात जास्त 14 ते 16 नॅशनल अवॉर्ड असतील डिरेक्शन. देव म्हणजे कॅमेरा मागचा देव. आपण ते ते त्यांची साथ लाभणं. नंतर ॲक्शनसाठी डेव्हिड आणि मनोहर वर्मा. डेव्हिड हा जर्मनीहून आला होता आणि ते आले, त्यांनी डिझाईन केले तीन ॲक्शन सिक्वेन्सेस डिझाईन केले, आपले कॉम्प्लेक्स ॲक्शन सिक्वेन्स डिझाईन केले. VFXची साथ त्या ॲक्शन सिक्वेन्सला लाभलेली आहे. आणि ह्या डेव्हिड हा किंगचे पण ॲक्शन सिक्वेन्सेस डिझाईन करतो. म्हणजे आपण खरंच कुठल्याच परीने सगळ्या गोष्टीमध्ये अव्वल एक नंबर जे लोक असतील त्यांना आणण्याचा प्रयत्न केला आहे. कॉस्ट्यूममध्ये ऋषी मानुषी यांनी थग्स ऑफ हिंदुस्तान केला असेल का शमशेरा केला असेल, डिटेलिंग कॉस्ट्यूमच्या सुद्धा त्या परीने आणण्याचा प्रयत्न केला. तर हा प्रवास, आणि नंतर मराठीतले दिग्गज कलाकार तर आणलेच, त्याबरोबर हिंदीमधले पण आणायचा प्रयत्न केला. तर कुठेतरी मला वाटतं की ही आमच्याकडून महाराजांसाठी एक मानवंदनाच आहे. सर मोठी भव्य नाही, आम्ही महाराजांच्या समोर फार छोटे, तर छोट्या लोकांकडून एक मोठी मानवंदना आमच्या परीने, आमच्यासाठी. पण तुम्ही आता त्यांचा उल्लेख केलात आणि मला त्यांचा उल्लेख करावासा वाटतोय, जे म्हणजे संतोष सिवन सर. म्हणजे मला खूपदा असं वाटलं, तुमचे काही फोटोज जेव्हा आम्ही पाहिलं, वर यू अ स्टुडंट दॅट टाइम, की आपण काय शिकू ह्यांच्याकडून, हे किती भारी आहेत, काय होतं काय माहोल सांगा ना मला. अनबिलिव्हेबल. कारण काय, ते एवढा एक्सपिरियन्स नाही येतात ना. आणि ते जिनियाला नेहमी म्हणतात, कारण जिनिया आणि संतोष सिवन यांची मैत्री. ते जिनियानी संतोष सिवनचा एक चित्रपट केला होता, त्यावेळेस ते म्हणाले होते की मी एक चित्रपट जिनिया तुमच्यासाठी करणार. तर 2016ला जेव्हा रवी जाधवबरोबर आम्ही काम करतो, त्यावेळेस संतोष सिवन मी चित्रपट करतो. आणि जेव्हा मी पिक्चर करत होतो तेव्हा विचार काय करायचं काय असेल तर कास्टिंग शूटिंग, तेव्हाच अचानक संतोष सिवन, अरे मला तुम्ही कधी करणार पिक्चर शिवाजी महाराजांवरती. मी म्हणलं त्यांना माहिती मी करतोय. मी करतोय आता, मला करायचं आहे. मी म्हणलं आता ह्याच्यापेक्षा जास्त मोठी गोष्ट मला कोणतीच असू शकत नाही की आपल्या पाठीमागे एवढे मोठे दिग्दर्शक आणि सिनेमॅटोग्राफर हे असणं. त्यांचा एक्सपिरियन्स आहे, कुठल्या गोष्टी कशा केल्या पाहिजेत, कसं लाईट केलं पाहिजे, फ्रेम्स फार सुंदर त्यांनी साकारलेलं आहे त्या सगळ्यात. आणि लाईटिंग, काही काही गोष्टी ते म्हणाले अरे ह्याला असं विचार करूया, ह्याला आपण असं शूट करूया. आणि ते जिने नेहमी म्हणायचे की आपलं काम आहे रितेश यांना डिस्टर्ब न करता रितेशच्या विजनला सपोर्ट करायचं, हे आपलं काम आहे. पण ही भावना, ज्या व्यक्तींनी माझ्यापेक्षा कितीतरी जास्त चित्रपट डिरेक्ट केले, सक्सेस ते डिरेक्टर आहेत, ते सिनेमॅटोग्राफर आहेत, पण कधीही त्यांनी ती लाईन कधीच क्रॉस केली नाही की हे असं तू डिरेक्ट कर, असं नाही. तुमचं काय विजन आहे, मी त्याला सपोर्ट करणार. हा मोठेपणा आहे त्या माणसाचा. आणि जी दोन व्यक्ती तुमच्यासोबत नेहमी असतात, ती दोन व्यक्ती, आता आम्ही त्यांची 40 सेकंडचा फक्त अँथम ऐकला, ते म्हणजे अजय अतुल. म्हणजे तुम्ही त्यांचं उभारी पाहिली आहे, राईट फ्रॉम, आता आपण हिंदीत म्हणून सिंगमपासून, पण तुम्ही नटरंगपासून त्यांचं काम पाहताय. अजय अतुल लाईव्ह जेव्हा पहिला झाला तेव्हा पण तुम्ही तिकडे ॲज अ गेस्ट गेला होतात. सर किती भारी वाटतं अजय अतुल यांचे पूर्ण ग्रोथ बघून, ते आज जिकडे कुठे आहेत आणि आज तुमच्यासोबत परत. नाही, अजय अतुल हे माझे भाऊच आहेत. आणि मला वाटतं की अतिशय मला अभिमान वाटतो की ज्या लेजंडरी स्टॅटसवर ते गेलेले आहेत, आणि राईटफुली सो, त्यांच्या कामामुळे, कर्तृत्वामुळे, संगीतामुळे. आणि ते एवढं प्रेम करतात आपल्या कामावरती ना, नितांत प्रेम, श्रद्धा. आणि हीच गोष्ट प्रत्येक गाण्यामध्ये ती येते, प्रत्येक सिच्युएशन. मी नेहमीच त्यांना म्हणतो, आणि पूर्वी पण म्हणालो मी इंटरव्ह्यूमध्ये, की ते म्युझिक डिरेक्टर नाही आहेत. म्युझिक आणि डिरेक्शन हे दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. त्यांना म्युझिकचा अभ्यास आहे आणि डिरेक्शनचा सुद्धा त्यांना ज्ञान आहे. फक्त म्युझिक देणं नाही, चित्रपट समजून घेणं. ते कधीच असं एकदाही झालं नाही की ते मला म्हणालेत की सिच्युएशन काय. संगीत सुरू करायच्या आधी संपूर्ण स्क्रिप्ट मी त्यांना 3 वेळा नरेट करतो. आणि एक असं बॅक टू बॅक नाही, प्रत्येक 1.5 महिन्यानंतर
संपूर्ण स्क्रिप्ट परत नरेट करा, मला परत नरेट करा, मला परत नरेट करा, हा सीन काय, तो सीन काय, मग लिहिणार, मग जाणार, मग काहीतरी ही वाक्य सुचणार, हे असं करा. आणि हे वेडमध्ये पण झालं, हे आता राजा शिवाजीमध्ये पण झालं. काय वेडमध्ये सुद्धा वेड तुझा असो किंवा वेडला किंवा सुख कळले असो, एवढं सुंदर त्यांनी संगीत त्या चित्रपटात दिलं. त्यानंतर ते मला म्हणाले की जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांवरती आपण चित्रपट बनवतोय आणि संगीताची जेव्हा जबाबदारी आहे, ते म्हणाले की आमच्या जेवढं काही आहे महाराजांविषयी प्रेम, ते आम्ही सगळं ह्या चित्रपटात ओततोय. ती जेव्हा भावना मला अजय भाऊ, अतुल भाऊ यांच्याकडून येते अशा चित्रपटाकडे, तेव्हा असं वाटतं की खरं कुठेतरी देवाचा पण आशीर्वाद आहे की ह्या चित्रपटाला जितके जास्तीत जास्त गोष्टी घडाव्यात. आपलं असतं ना की बाबा एक सरस्वतीचा आशीर्वाद असणं फार गरजेचं असतं. ते अजय अतुलच्या यांच्या माध्यमातून, त्यांच्या संगीताच्या माध्यमातून ह्या चित्रपटाला लाभलं आहे असं मला वाटतं. आणि एकच आपण कोरस, तो पीस आपण दिला, ते मेकिंगचा व्हिडिओ टाकला आणि मला वाटतं की कुठंतरी प्रत्येक हृदयात महाराजांविषयींची जी भावना आहे की आपल्याला महाराजांविषयी काय भावना आहे, ती स्ट्रिंग्स आपल्या हृदयातल्या ते चार्ज करतं. ते संगीतच तसं आहे ते. आणि त्याला खरंच खूप भारी झालं आहे. पण तुमच्यासोबत ना संपूर्ण महाराष्ट्र पण उभा आहे सर. का सांगू का, जेव्हा तुम्ही ह्याचा पहिला पोस्टर आउट केला आणि तुम्ही म्हटलात की तुम्हाला जसं वाटतं तसं तुम्ही आम्हाला ह्याचा टेक्स्ट लिहून द्या, तर संपूर्ण महाराष्ट्राने अनेक लोकांनी तुम्हाला सोशल मीडियावर त्याचा टेक्स्ट पाठवला. किती भारी वाटतं की आपला सिनेमा नसून आता प्रेक्षकांचा सिनेमा करण्याच्या अगोदरच तो झालेला आहे. प्रेक्षक एवढे इन्व्हॉल्व झाले त्या सिनेमा. नाही, मला वाटतं की प्रेक्षकांचं प्रेम आहे. आणि मी पहिल्यापासून सांगतो की खरं तर जेव्हा वेड बनवलं, लय भारी बनवलं, हे मुंबई फिल्म कंपनीचे चित्रपट होते जे आम्ही आणण्याचा प्रयत्न केला. पण राजा शिवाजी हा मी पहिल्या दिवसापासून सांगतो की आपल्या ऐपत अवकतीच्या बाहेरचा चित्रपट आपण करायचा प्रयत्न करतो. हा माझा चित्रपट म्हणून समजून करूच बघू नका. हा खरं म्हणजे तुम्ही स्वतःचा चित्रपट असं समजून हा पाहायला या. ती भावना असू द्या, तो आशीर्वाद असू द्या. कारण ह्या चित्रपटाला सर्वप्रथम मला तुमचा आशीर्वाद पाहिजे, मला तुमचं प्रेम पाहिजे की प्रत्येक व्यक्तीने ह्या चित्रपटात प्रामाणिकपणे, आणि सगळ्या चित्रपट पण ह्या प्रामाणिकपणे श्रद्धा आणि आस्था ठेवून काम करण्याचा प्रयत्न केला. सर, शेवटचे 2 प्रश्न विचारतो. त्याच्यातून खूपदा असं होतं ना की सिनेमात काही काही कलाकारांनी कामं केली ते सगळे दिग्गजच आहेत, पण ज्यांनी सिनेमात काम नाही केलं ते विकी कौशलने जेव्हा तुमचा ट्रेलर पाहिला तेव्हा आबासाहेब असं कमेंट केलं. सर, हे काय भारी गोष्ट आहे, मला खरं सांगा ना, म्हणजे किती आनंद ते सर तुम्हाला त्यावेळी झाला. कारण मला आठवतं मनसेचा जेव्हा कार्यक्रम होता कवितांचा, तेव्हासुद्धा तुम्ही दोघं एकत्र मंचावर होतात, तेव्हा तुमचं रिॲक्शन्स होत्या दोघांसाठी, तुम्ही त्यांचं काम पाहिलं, तुमच्या कामाचं कौतुक देखील केलं. मात्र ट्रेलरला पाहून त्यांनी आबासाहेब म्हणणं त्या कलाकारांनी, नाही काय की विकी कौशल सर्वप्रथम एक चांगले कलाकार तर आहेतच. त्यांनी छावामध्ये जी भूमिका केली, जे काम केलं, ते तर आपल्या सर्वांच्या अंगावरती शहारे आणणारं, काटे आणणारं कामच होतं. लक्ष्मण उत्तेकरचा उत्कृष्ट चित्रपट, आपल्या हृदयाला भिडणारा, लागणारा, आपल्या जिव्हाळ्याचा चित्रपट हा बनला. आणि ते सगळे एका बाजूला. पण मला असं वाटतं की त्यांचं जी कॉमेंट आहे, खरं म्हणजे ते माझ्यासाठी नाहीच आहे. हे मी कोणच नाही. मला वाटतं की मी काही बोलणं, त्याच्यातून काही तिसरा अर्थ निघणं, ह्याच्यात मला पडायचं नाही आहे. परंतु मला वाटतं की ते जसं रिॲक्ट केलं त्याला फक्त मी नमस्कार म्हणू शकतो. आणि माझ्याकडून विकीसाठी सदैव फक्त प्रेमच आहे, कारण तो माणूस फार चांगला आहे. विकी कौशल कुठेही कधीही अतिशय रिस्पेक्टफुलीच वागणारा व्यक्ती आहे. ते नेहमीच आदर देतात आणि ती त्यांची अपब्रिंगिंग आहे. त्यांचे आई वडील पण तसेच आहेत. श्यामजींबरोबर माझी बऱ्याच वेळा भेट झाली, मी त्याच्यावर कामही केलं आहे. मला वाटतं की कल्चरली जेव्हा एखाद्या व्यक्तीची अपब्रिंगिंग स्ट्रॉंग असते तेव्हा तो असा व्यक्ती जन्माला येतो. त्यातले विकी कौशल हे आहेत. रितेश सर, आपल्याला प्रत्येकाला छत्रपती शिवाजी महाराजांची एक गोष्ट जरी मिळाली ना आयुष्यात, तरी आपण खूप पुढे जाऊ, एवढं ते भव्य दिव्य आहेत. तुम्हाला मी जर विचारलं तर 3 भावना जेव्हा तुम्ही ही व्यक्तिरेखा करत होतात, जेव्हा तुम्ही भूमिका करत होतात, जी तुमच्या मनात आजपर्यंत आहे की
हे माझे महाराज आहेत, हे माझे छत्रपती आहेत आणि त्या भावनेने तुम्ही काम केलं असेल. नाही, मी सांगू का, खरं म्हणजे मला असं वाटतं की मी जेव्हा अभ्यास केला, जेव्हा चित्रपट करतो, जेव्हा दिग्दर्शन करत होतो, तेव्हा सीन्स पाहत होतो, मला असं वाटलं की बाबा, म्हणजे एखाद्या महिलेच्या आबरूवर हात टाकणाऱ्या व्यक्तीचे हात पाय छाटणे, त्या लहान वयात तो निर्णय घेणे की माझ्या स्वराज्यात एकाही महिलेच्या आबरूवर हात टाकणाऱ्याचे हात पाय छाटले जातील, त्याचा चौरंग होईल, त्याला चौकात बसवलं जाईल, ही जी भावना आहे, ती भावना बघून मला वाटतं की ही व्यक्ती, हे माझे महाराज आहेत. ते आज आपण करू शकत नाही. आपले नियम, लॉज हे सगळे वेगळे आहेत, ते ठीक आहे, परंतु मला असं वाटतं, अभिमान वाटतो की त्या काळात तिथे असणाऱ्या महिलांना काय अभिमान वाटतं की हा आपला राजा आहे, हा माझा राजा आहे. ती भावना येणं फार महत्त्वाचं आहे की बाबा, आजपर्यंत मराठ्यांना त्या काळात कधी मुघलांच्या झेंड्याखाली लढावं लागलं, कधी निजामाच्या झेंड्याखाली लढावं लागलं, कधी आदिलशाहीच्या झेंड्याखाली लढावं लागलं, पण हिंदवी स्वराज्याच्या झेंड्याखाली लढवण्याचा मानस ज्या व्यक्तीने घेतला, तो माझा राजा. खूप खूप धन्यवाद रितेश सर. आणि खऱ्या अर्थानं ना मला खूप आनंद या गोष्टीचा आहे की हा सिनेमा तुम्ही करताय. कारण आता हा सिनेमा जेव्हा तुम्ही करता ना, जेव्हा तुम्ही मोठी मानवंदना एका लहान माणसाकडून बोलताना, ही खरं तर तुमच्याकडून मानवंदना असून महाराष्ट्राकडून मानवंदना आहे. आणि खूप खूप धन्यवाद ही आणल्याबद्दल. तुम्ही अनेक मराठी सिनेमात तुमचं नाव रितेश विलासराव देशमुख असं नेहमी लावता. आज खऱ्या अर्थानं विलासराव देशमुख सरांनाही आनंद होईल की तुम्ही आपल्या महाराजांवर, आपल्या छत्रपतींवर सिनेमा करताय. आज जेव्हा तुम्ही त्या दिवशी रायगडावर गेलात, तेव्हा मला तुमचा आनंद खरं तर जाणून एक शेवटचा विचारेन, किती आनंद झाला की इतक्यांदा तुम्ही गेलात, इतक्यांदा ती गोष्ट होत नव्हती, पण आज सिनेमा झाल्यानंतर तुम्ही तिकडे गेलात, कारण त्या सगळे लोक तिकडे आलेली. शिवनेरीला गेलो. शिवनेरीला गेलात, किती आनंद होता. मी सांगू का, मी जेव्हा शिवनेरीला गडावरती शिवजयंतीच्या दिवशी गेलो आणि मी तिथे उभा होतो, मग अजून अंगावर माझ्या शहारे आले. उभा होतो मी तिथे आणि पाहत होतो मी, हलकं वारं सुटलं होतं आणि मला वाटलं की ज्या वाऱ्यांनी आपल्या महाराजांचे चरण स्पर्श केले असतील, ते वारं येऊन माझा माथा स्पर्श करतो आहे. याच्यापेक्षा मोठी गोष्ट काय असू शकते. तो आशीर्वाद. आणि हा आशीर्वाद आपल्या महाराष्ट्रावर कायम राहू. खूप खूप धन्यवाद रितेश सर. थँक्यू. आणि ऑल द बेस्ट. आता यशाची गोष्ट करूया. खूप खूप धन्यवाद रितेश सर. तुमचे आभार. थँक्यू.